नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती प्रक्रिया प्रत्येक जिल्हानिहाय सुरू आहे. या जिल्हानिहाय सुरू असलेल्या भरती प्रक्रियेमध्ये सातारा जिल्ह्याची भरती प्रक्रिया जे परीक्षा तारीख आहे त्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. या परीक्षा ज्या आहेत 5 डिसेंबर 2024 पासून म्हणजेच उद्यापासून सुरू होत आहेत. आता DCC बँक भरती प्रक्रियेची जी सातारा जिल्ह्यासाठीची तयारी करण्यासाठी जो नवीन पॅटर्न आहे, नवीन एक्झाम पॅटर्न म्हणजेच 90 गुणांची परीक्षा आणि 10 गुणांचा जो मुलाखत आहे, अशा पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे. आता या पॅटर्नमध्ये पाहू शकता, जो जनरल नॉलेज आहे, सामान्य ज्ञान या आधारावर पाहू शकता ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जी भरती परीक्षा घेतली जात आहे, ज्या सहकारी बँकेची जी भरती परीक्षा आहे, त्या जिल्ह्यावर आधारित प्रश्न विचारले जात आहेत. तर यानुसार सातारा जिल्ह्याच्या भरती प्रक्रियेमध्ये सातारा जिल्ह्यावर आधारित प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे, संभावना आहे. महत्त्वाचे प्रश्न यावर विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर जे बँकिंग आहे, सहकार नॉलेज, त्याचबरोबर संगणक आधारित हे प्रश्न जी आहे 25 गुणांचा जी आहे, 20 ते 25 गुणांचं सामान्य ज्ञान यामध्ये प्रश्न असणार आहेत. तर कशा पद्धतीचे प्रश्न असतील सातारा जिल्ह्यावर आधारित याबद्दलचे आजच्या या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे संभावित प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न आहे यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर पाहू शकता पहिलाच प्रश्न आहे यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? पर्याय आहे यासाठीचा 9 आहे, 10, 11 आणि 12. तर बरोबर उत्तर आहे एकूण 11. सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 11 तालुके आहेत. पाहू शकता सातारा जिल्ह्यामध्ये तालुक्यांची संख्या एकूण 11 आहे. दुसरा प्रश्न आहे, आकारमानाच्या दृष्टीने सातारा जिल्ह्याचा महाराष्ट्रात कितवा क्रमांक लागतो? जो आकारमान आहे म्हणजे क्षेत्रफळ आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सातारा जिल्ह्याचा महाराष्ट्रामध्ये कितवा क्रमांक आहे? तर 12वा क्रमांक लागतो. आकारमान जे आहे सातारा जिल्ह्याचं, या आकारमानाच्या दृष्टीने, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा 12व्या क्रमांकाचा जिल्हा आहे. तिसरा प्रश्न आहे, सातारा जिल्ह्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान तालुका कोणता? आता पाहू शकता क्षेत्रफळ जे आहे सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 11 जे आहे तालुके आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान असणारा तालुका कोणता आहे? पर्याय आहेत यासाठीचे महाबळेश्वर, कराड आहे, वाई आणि पाटण. तर बरोबर उत्तर पाहू शकता महाबळेश्वर हा जो तालुका आहे, हा तालुका 11 तालुक्यांमधला सगळ्यात लहान तालुका. सातारा जिल्ह्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान तालुका महाबळेश्वर हा आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4 आहे, सातारा जिल्ह्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा तालुका कोणता आहे? आता पाहू शकता 11 तालुक्यांमध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा तालुका कोणता आहे? पर्याय कोरेगाव, माण आहे, कराड, पाटण. तर बरोबर उत्तर पाहू शकता माण हा जो तालुका आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सातारा जिल्ह्यातील सगळ्यात मोठा तालुका आहे. 11 तालुक्यांमध्ये सगळ्यात पहिला जो तालुका आहे मोठा, माण तालुका आहे. 5वा प्रश्न आहे, सातारा जिल्ह्यात एकूण किती नगरपालिका आहेत? हा महत्त्वाचा प्रश्न आहे, IMP असू शकतो. हा संभावित प्रश्न आहे, येण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यात एकूण किती नगरपालिका आहेत? पर्याय पहा, 7 आहेत, 8, 9 आणि 10. तर बरोबर उत्तर पाहू शकते यामध्ये 8. सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 8 नगरपालिका आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे, सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 8 नगरपालिका आहेत. पुढचा प्रश्न 6वा प्रश्न, सातारा जिल्ह्यात किती मोठे जलप्रकल्प आहेत? आता यामध्ये फक्त मोठे जलप्रकल्प तुम्हाला विचारण्यात आलेले आहेत. तर सातारा जिल्ह्यामध्ये एकूण मोठे जे जलप्रकल्प आहेत हे 7 आहेत. यांची संख्या 7 आहे. म्हणजे बरोबर उत्तर आहे सातारा जिल्ह्यामध्ये एकूण मोठे जलप्रकल्प 7 इतके आहेत. प्रश्न क्रमांक 7वा पाहूयात, कोयना धरणाच्या जलाशयास काय नाव देण्यात आले आहे? पाहू शकता कोयना धरणावर जो जलाशय बांधण्यात आलेला आहे, या जलाशयाचं नाव काय आहे? 4 पर्याय पाहू शकता, शिवाजी सागर आहे, संभाजीराजे, नाथसागर आणि समर्थ सागर. तर बरोबर उत्तर आहे कोयना धरणाच्या जलाशयास शिवाजी सागर असं नाव आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक अ जे आहे यासाठीचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8वा पाहूयात. आता सातारा जिल्ह्यामध्ये जे स्त्री पुरुष प्रमाण आहे यावर प्रश्न आहे. तर पाहू शकता हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा IMP प्रश्न आहे. सातारा जिल्ह्याचे जे
महत्त्वाचे प्रश्न आहेत या सेक्शनमध्ये. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. सातारा जिल्ह्यामध्ये स्त्री पुरुष प्रमाण किती आहे? पर्याय पहा. 952 आहे, 964, 988, 980. तर पाहू शकता सातारा जिल्ह्यामध्ये स्त्री पुरुषचे प्रमाण आहे ते 988 इतकं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. सातारा जिल्हा स्त्री पुरुष प्रमाण एकूण 988 इतका आहे. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात. सातारा जिल्ह्याची एकूण साक्षरता किती आहे? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. सातारा जिल्ह्याची एकूण साक्षरता दर जो आहे तो किती आहे? तर पाहू शकता सातारा जिल्ह्याचा साक्षरता दर 82.87% इतका आहे. बरोबर उत्तर आहे 82.87%. सातारा जिल्ह्याचा टोटल जो साक्षरता दर आहे हा 82.87% इतका आहे. 10वा प्रश्न हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. सातारा जिल्ह्याचा जो वाहन नोंदणी क्रमांक आहे हा किती आहे? म्हणजे जो वाहनांवर नोंदणी क्रमांक असतो सुरुवातीला तो किती आहे? पाहू शकता पर्याय आहेत MH12, 13, 11 आणि 9. तर सातारा जिल्ह्याचा जो वाहन नोंदणी क्रमांक आहे हा MH11 हा आहे. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. हा सुद्धा प्रश्न यामध्ये विचारला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने जी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके भरतीची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे. सातारा जिल्ह्यासाठीची जी भरती प्रक्रिया आहे ती सुरू होत आहे. परीक्षा सुरू होत आहेत. यानंतर बाकीचे जे जिल्हे आहेत, रायगड आहे, रत्नागिरी आहे, चंद्रपूर जिल्ह्यासाठीची सुद्धा लवकरच अपडेट जारी केली जाणार आहे. या भरती परीक्षांची तयारी करण्यासाठी आम्ही 10 प्रश्नपत्रिकेचा संपूर्ण सराव संच तयार केला आहे. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही आमचं नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून हे 10 प्रश्नसंच सोडवू शकता. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून पूर्णपणे फ्री जे आहेत सराव प्रश्नपत्रिका सोडवल्या जाऊ शकतात. त्याचबरोबर ज्या प्रश्नपत्रिका तुम्हाला अवेलेबल आहेत त्या सोडवून चांगल्या पद्धतीने तयारी केली जाऊ शकते. परीक्षेच्या अभ्यासक्रमावर असणाऱ्या ह्या 10 प्रश्नसंच अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डाउनलोड करून चेक करू शकता. पुढचा प्रश्न पाहूयात. 11वा प्रश्न. बँक खालीलपैकी कोणत्या खात्यावर ओव्हरड्राफ्ट सुविधा देते? आता पाहू शकता हे जे प्रश्न आहेत बँकेशी संबंधित प्रश्न जे आहेत जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला येणार आहेत. सहकार क्षेत्र आणि बँकिंग क्षेत्राशी निगडीत हे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे बँक खालीलपैकी कोणत्या खात्यावर ओव्हरड्राफ्ट सुविधा देते? पर्याय पहा यामध्ये. बचत आहे, चालू आहे, मुदत आणि आवर्ती. तर चालू म्हणजेच करंट अकाउंट असतं. चालू खात्यावर जी ओव्हरड्राफ्टची सुविधा ती बँकेमार्फत दिली जाते. प्रश्न क्रमांक 12वा. भारतीय अर्थकारणाचा आणि औद्योगिक प्रगतीच्या चळवळीचा पाया घालणाऱ्या यांनीच प्रथम राजकारणाला अर्थशास्त्र विचारांची तर्कशुद्ध जोड दिली. तर पाहू शकता यासाठी भारतीय अर्थकारणाचा औद्योगिक प्रगतीचा जो चळवळीचा पाया घालणारा जे महत्त्वाचे आहेत यांचं नाव काय आहे? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. भारतीय राजकारणाला अर्थशास्त्र विचारांची तर्कशुद्ध जोड देणारा महत्त्वाचे जे आहे यामध्ये त्यांचं नाव काय आहे? पाहू शकता पर्याय आहेत यासाठीचा. महात्मा फुले, चिंतामणराव देशमुख आहे, न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक. तर यासाठीचं बरोबर उत्तर पाहू शकता न्यायमूर्ती रानडे हे बरोबर उत्तर आहे. अर्थकारणाचा आणि औद्योगिक प्रगतीच्या चळवळीचं पाया घालण्याचं महत्त्वाचं काम जे आहे न्यायमूर्ती रानडे यांनी केले. 13वा प्रश्न. पासबुक म्हणजे खातेदारांच्या बँकेबरोबर झालेल्या व्यवहारांचा काय असतं? म्हणजे जे पासबुक जे असतं हे खातेदारांच्या बँकेबरोबर झालेल्या व्यवहारांचं काय नोंदणी ठेवतं, त्याबद्दल त्याला काय म्हटलं जातं? असा प्रश्न आहे. पाहू शकता पर्याय उतारा, ताळेबंद, शिल्लक आणि प्रकार. त्यामध्ये पाहू शकता स्टेटमेंट असतं. स्टेटमेंट म्हणजेच उतारा. तर स्टेटमेंट पासबुकमध्ये तुमचे बॅलन्स जो आहे म्हणजे तुमचं डिपॉझिट विड्रॉल याबद्दल म्हटलं जातं स्टेटमेंट. तर शिल्लक जी असतेच पण स्टेटमेंट असतं. याचा अर्थ पर्याय क्रमांक अ जे आहे उतारा हे उत्तर यासाठीचं बरोबर येईल. 14वा प्रश्न आहे. किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश कोणता होता? तर पाहू शकता किसान क्रेडिट कार्ड योजना जी शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली होती याचा मुख्य उद्देश काय आहे? पर्याय दीर्घ मुदतीचा पतपुरवठा, मध्य मुदतीचा पतपुरवठा आहे, अल्प मुदतीचा पतपुरवठा आणि वरीलपैकी सर्व. तर पाहू शकता अल्प मुदतीचा पतपुरवठा साठी जी आहे किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे.
प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. भारतात सर्वप्रथम सहकारी जिनिंग कोणत्या राज्यात सुरू झाले? ते सहकारी जिनिंग जे आहे भारतामध्ये सर्वप्रथम कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आले? तर याचं बरोबर उत्तर आहे म्हैसूर. म्हैसूर जे राज्य आहे म्हैसूरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा सहकारी जिनिंग सुरू करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 16 सहकारी प्रक्रिया संस्था स्थापनेचा उद्देश काय आहे? तर सहकारी प्रक्रिया संस्था ज्या स्थापना जातात यांचा महत्त्वाचा मुख्य उद्देश काय असतो? मग त्यांचा उद्देश असतो त्या उद्देशाने त्या स्थापल्या जातात. पर्याय पाहू शकता यामध्ये. उत्पादन निर्मिती आहे, रोजगार निर्मिती, ग्रामीण विकास आणि वरील सर्व. तर पाहू शकता सहकारी प्रक्रिया संस्था स्थापनेचा मुख्य उद्देश जो आहे उत्पादन निर्मिती सुद्धा असतो, रोजगार निर्मिती सुद्धा असतो आणि ग्रामीण विकास सुद्धा असतो. म्हणजे वरीलपैकी सर्व हे उत्तर जे आहे यासाठीचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. भारतात सहकारी क्षेत्रातील पहिली सूतगिरणी कोणत्या साली सुरू करण्यात आली? ही सहकारी क्षेत्रातील पहिली सूतगिरणी आहे कोणत्या साली सुरू करण्यात आली? हा प्रश्न जो आहे ठाणे DCC बँक भरती 2023 साठीच्या प्रश्नांमध्ये जे आहे परीक्षा झाली होती या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न होता. भारतात सहकारी क्षेत्रातील पहिली सूतगिरणी कोणत्या साली सुरू झाली? पर्याय पाहू शकता. 1947, 50, 1966 आणि 1951. तर बरोबर उत्तर आहे 1951 मध्ये भारतात सहकारी क्षेत्रातील पहिली सूतगिरणी सुरू झाली होती. 18वा प्रश्न. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोणत्या जिल्ह्यात सुरू झाली? पाहू शकता सातारा जिल्ह्यावर आधारित प्रश्न आहे. पहिली सैनिकी शाळा कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आली? तर याचं बरोबर उत्तर आहे सोलापूर. जे आहे बरोबर उत्तर आहे यासाठीचं सोलापूर जे आहे या सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिली सैनिकी शाळा जी आहे महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा सोलापूर जिल्ह्यात सुरू करण्यात आली होती. पुढचा प्रश्न 19वा प्रश्न आहे. सातारा जिल्ह्यात पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असणारे भिलार हे गाव कोणत्या तालुक्यात आहे? तर पाहू शकता प्रश्न असा आहे. सातारा जिल्ह्यात पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असणारे भिलार हे गाव जे आहे कोणत्या तालुक्यात आहे? पर्याय पाहू शकता. महाबळेश्वर आहे, कराड आहे, पाटण आहे आणि फलटण. तर बरोबर उत्तर आहे महाबळेश्वर. हा जो तालुका आहे या तालुक्यामध्ये पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्ध असणारे भिलार हे गाव जे आहे ते तालुक्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 20 शेवटचा प्रश्न. सातारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सातारा जिल्ह्याचे जे क्षेत्रफळ आहे ते किती चौरस किलोमीटर आहे? तर यामध्ये पाहू शकता बरोबर उत्तर आहे 10,475. 10,475 हे बरोबर उत्तर आहे. 10,475 चौरस किलोमीटर इतकं जे क्षेत्रफळ आहे हे सातारा जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे. तर अशा पद्धतीने पाहू शकता जे महत्त्वाचे प्रश्न आहेत सातारा जिल्ह्यावर आधारित, त्याचबरोबर बँकिंग क्षेत्राशी निगडीत, सहकार क्षेत्राशी निगडीत अशा पद्धतीचे प्रश्न जे आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सातारा या भरती अंतर्गत विचारले जाऊ शकतात. त्या भरती अंतर्गत तयारी करण्यासाठी जाता जाता हे महत्त्वाचे प्रश्न चेक करणं आवश्यक आहे. याची PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्याचबरोबर या भरती प्रक्रियेची चांगल्या पद्धतीने तयारी करण्यासाठी जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणं आवश्यक आहे. आणि यासाठीच आमची जी नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे यावर जे मॉक टेस्ट आहेत, प्रॅक्टिस टेस्ट आहेत, सराव प्रश्नपत्रिका आहेत यांचा सराव करून तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याची तयारी करू शकता. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, चेक केली जाऊ शकते. आणि अशा पद्धतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सातारा अंतर्गत या भरती प्रक्रियेसाठी तयारी केली जाऊ शकते. धन्यवाद.